सुकं खोबरं आणि चॉकलेट असं कॉम्बिनेशन कधी ट्राय केलंय का? लहान मुलांना चॉकलेट म्हटलं की आवडतंच, पण याच चॉकलेटसोबत एक पौष्टिक इन्ग्रेडियंट वापरून भन्नाट रेसिपी बनवता येते. घरात अगदी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून लहान मुलांना प्रचंड आवडणारी आणि तितकीच पौष्टिक अशी भन्नाट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान वितळल्यानंतर लगेचच आपण यामध्ये पूर्ण 1 कप सुकं खोबरं मिक्सर व बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे अर्धी वाटी होती ती मिक्सरला बारीक करून त्याचा 1 कप झालेला आहे. छान आपल्याला खरपूस हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे. आता इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे, त्यामुळे खालून लगेच लागण्याची शक्यता आहे. शक्यतो तुम्ही वापरताना नॉनस्टिक कढईच वापरा. छान खरपूस भाजून झालेला आहे. आता लगेचच आपण त्यामध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि ती घालून घेतलेली आहे. आणि साखर घातल्यावर लगेच आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि सतत आपल्याला कलथ्याने ते ढवळत राहायचं आहे, स्टर करून घ्यायचं आहे. आता इथे 3 ते 4 चमचे मिल्क पावडर घालून घेतलेली आहे. मिल्क पावडरमुळे या रेसिपीला खूप सुंदर अशी चव येते आणि कंटिन्यू आपल्याला हे मिश्रण अशाच पद्धतीने स्टर करून घ्यायचे जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत. अगदी 7 मिनिटांमध्ये हे घट्ट व्हायला सुरुवात होते. यातली साखर वितळते, त्यामुळे थोडासा त्याला वेळ लागतो. आणि वापरताना सुकं खोबरंच वापरा किंवा तुम्ही ओला नारळ वापरला तरीही चालणार आहे, पण सुक्या खोबऱ्यामुळे ही रेसिपी खूप सुंदर लागते. डेसिकेटेड कोकोनट वापरू नका शक्यतो, कारण सुक्या खोबऱ्यामध्ये जे ऑइल असतं त्या ऑइलमुळे ह्या पदार्थाला छान चव येते. आता इथे मी कंपाऊंड चॉकलेट घालून घेतलेला आहे. कंपाऊंड चॉकलेटचे जे 4 भाग असतात त्याच्यातला एक पूर्ण भाग इथे वापरलेला आहे व तो घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे, त्यामुळे तो मी दाखवू शकले नाही. आता छान हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कढई तुम्ही नॉनस्टिक घ्या. नॉनस्टिक असल्यामुळे कढईला अजिबात हे मिश्रण चिटकत नाही. माझी स्टीलची कढई असल्यामुळे थोडंसं ते चिटकत आहे. आणि असं मिश्रण घट्ट होऊन द्यायचं. आणि घट्ट झाल्यानंतर आता एका ट्रेमध्ये मी छान पसरून घेणार आहे. हे मिश्रण गरम गरम असतानाच ट्रेमध्ये छान पसरून घ्यायचं आहे किंवा सेट करून घ्यायचं आहे. एकदा का थंड झालं की ते छान सेट करता येत नाही, कारण आपण सुकं खोबरं वापरलेलं आहे. छान मी एका साईडला सेट करून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता खूप सुरेख असा आपला पदार्थ तयार होतो. हा सेट झाल्यानंतर लगेचच आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत. थोडंसं कोमट असतानाच वड्या कापा. जास्त ड्राय झालं तर त्या वड्या व्यवस्थित कापल्या जात नाही आणि दिसताना तो एक प्रकारचा केक दिसतोय, पण ही आपण बनवलेली आहे ड्राय कोकोनटची आणि चॉकलेटची बर्फी. खूप अप्रतिम चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रक्षाबंधन येत आहे तर या रक्षाबंधनला अशी बर्फी करून ठेवा. खूप सुंदर लागते. सुक्या खोबऱ्याची बर्फी खूप भन्नाट लागते. एक बर्फीचा तुकडा खाल्ला का दुसरा तुकडा आपण कधी खाऊ ही आपल्याला क्रेविंग होते. इतकं सुंदर ही बर्फी लागते. नक्कीच ट्राय करा. मी सांगितलेल्या प्रमाणात ट्राय करा. खूप सुंदर अशी बर्फी होते. आता मी याच्या वड्या कापून घेत आहे आणि हवं असेल तर डेसिकेटेड कोकोनटनी वरती गार्निशिंग करू शकतो किंवा सुक्या खोबऱ्याचा चुरा जरी याच्यावर टाकला आणि ड्रायफ्रुट्सने छान सर्व करू शकतो किंवा डायरेक्टली असंही खा. खूप सुंदर भन्नाट लागते. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी रहा.